जळगाव जिल्ह्यातील भादली गावात संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली। भादलीमध्ये राहणारे शेतकरी प्रदीप भोळे यांच्या पत्नी संगीता भोळे, 7 वर्षाची मुलगी दिव्या आणि 4 वर्षाचा मुलगा चेतन अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत। भोळे कुटुंबाला कोणी आणि का संपवलं हे अद्यापही न उलगडलेलं कोड आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ही हत्या करण्यात आलेली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। सकाळी भोळे कुटुंबातलं कोणीच घराबाहेर न पडल्यामुळे शेजाऱ्यांना या हत्याकांडाबद्दल समजलं। दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी भोळे कुटुंबियांच्या नातेवाईकांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय। भादली येथे भोळे कुटुंबामध्ये 4घांची पण निर्घृणरित्या हत्या करण्यात आली आणि आता या हत्येचा शोध पोलीस घेत आहेत। परंतु अशा स्वरूपाचा जो प्रसंग घडला तो अत्यंत धक्कादायक आहे। यामागे कोण आहे, कोणी हत्या केली, कारण लहान मुलं 2, महिला 1 आणि पुरुष 1 अशा स्वरूपाच्या ही हत्या आहे। या सामूहिक हत्याकांडाचा तपास तातडीने लागला पाहिजे आणि त्यामागचं सत्य शोधून आणलं पाहिजे। या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः मागणी करणार आहे आणि लवकरात लवकर तपास करून या संदर्भामध्ये जे काही सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे। अत्यंत निर्घृण अशी हत्या आहे। गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढ झालेली आहे आणि त्यामुळं पोलीस पथकानं आणि पोलीस विभागानं ही बाब गांभीर्याने घेऊन यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे। गुन्हेगारांना ताबडतोब शोधून त्यांना कठोर अशी शिक्षा देण्यात आली पाहिजे। अशा पद्धतीचं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण करावं लागेल, अन्यथा असेच प्रकार हे सातत्यानं घडतील। सर्वसामान्य माणूस त्याच्या जीविताला आता सुरक्षितता राहिली नाही अशा पद्धतीचं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे। ही जी घटना झाली अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। या घटनेचा मी निषेध करतो की ज्यांनी ही घटना केली असेल त्यांचा मी निषेध करतो आणि गुन्हेगारांना शासन व्हावं अशा पद्धतीची पोलीस खात्याकडून अपेक्षा व्यक्त करतो।